हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे मंडे आणि काल संडे असल्यामुळे दिवसभर आम्ही कालचं मी व्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेच आहे. सो तुम्ही बघितलं नसेल तर नक्कीच चॅनलवर जाऊन तुम्ही बघा. त्यानंतर बघा, आज असं झालं होतं की काल रात्री ना माझी खूप झोप कमी झाली आणि असंच होते. झोप माझी खूप कमी होते. एक दिवस खूप गाढ झोप लागते तर दुसऱ्या दिवशी झोपच येत नाही, असं काही प्रकार आहे माझ्या झोपेचा. त्यामुळे थोडं डार्क सर्कल जे आहेत ते आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मला ना आज खूप काही काम करायचे आहे, कारण संडे म्हटल्यानंतर ना मंडेला आमच्या घरी तरी असं पूर्ण भयानक तुफान आलेलं असतं, वादळ असतं. किचन तुम्हाला थोड्या वेळातच दाखवते. खूपच जास्त खराब झालेलं आहे आणि मला पूर्ण आज किचन क्लीन करायचं आहे. त्यातल्या त्यात काल मी डीमार्टमधून ग्रॉसरीचं आणलं, ते ऑर्गनाईज करायचं आहे आणि एवढ्या सगळ्यामध्ये बराच टाईम जाणार आहे. सो कितीही म्हटलं तरी आपल्याला हाऊसवाईफला बरं असो नसो घरातले कामं तर आहेत ते करावीच लागते. आणि माझं असं होत होतं, यूट्यूब चालू करण्याचं हा एक कारण होतं की मला माझी झोप खूप कमी आहे. त्यातल्या त्यात मला दिवसभर खूप रिकामा वेळ असायचा आणि ते म्हणतात ना की रिकामं घर शैतानाचं डोकं असतं. सो तसंच काहीतरी प्रकार, मग हे विचार ते विचार, मग खूप ओव्हर थिंकिंग जी म्हणतात ना ती वाढलेली होती. सो या सगळ्यातून मी बाहेर निघण्यासाठी यूट्यूब स्टार्ट केलेलं आहे. आय होप तुम्ही मला सपोर्ट कराल. मला माझी कुठेतरी स्वतःची ओळख मला इथे यूट्यूबवर निर्माण करायची आहे. त्यासाठी मला तुमचा खूप सपोर्ट हवा आहे. सो मी जे रिअल असतं ना तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते. माझ्या व्हिडिओमध्ये काहीच मी असं एक्स्ट्रा असं काही शूट करत नाही. जसं मी घरात राहते, जसं माझी मुलं राहतात, जसं माझं घर असते, तसंच मी तुमच्यासोबत जे आहे ते शेअर करत असते. सो प्लीज तुम्ही कुठलाही जजमेंट पास न करता मला सपोर्ट करा आणि मला या जर्नीमध्ये मला कुठेतरी समोर न्या, हीच माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे. सो चला, आता घरातली कामे माझी वाट बघत आहे. डायरेक्ट इथूनच व्हिडिओ सुरुवात करते आहे. तर असं होते, संडेला माझं किचन अशी अवस्था असण्याचं कारण हेच आहे की संडेला मुलं घरी असतात, माझे हस्बंड घरी असतात आणि आठवड्यातून फक्त एक दिवस माझे हस्बंड घरी असतात. त्यामुळे मला कसं आम्हाला फॅमिली टाईम खूप आवश्यक असते. त्यामुळे आम्ही खूप असं दिवसभर आमची मज्जा मस्ती चालत असते. त्यामुळे अशी किचनची अवस्था जी आहे ती होत असते. सो काल तर खूपच जास्त किचनची अवस्था खराब झालेली आहे, कारण काल मी ग्रॉसरीचं सुद्धा आणलं होतं. सो रात्री 11 वाजता आली ग्रॉसरी. मला ऑर्गनाईज करायला काही अजिबात वेळ मिळाला नाही. त्यानंतर स्वयंपाक केला, रात्री जेवण करून आम्ही झोपून गेलो, कारण 11 वाजता म्हटल्यावर मानसिकताच राहत नाही. त्यातल्या त्यात मला झोपेचं खूप प्रॉब्लेम आहे, हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे. त्यानंतर दळण आणलं होतं, ते पण माझं पिशवीतच आहे, ते ठेवायचं आहे. ऑइल बॉटल्स आणले होते. काल आरतीने भांडे वगैरे वॉश करून गेले, ते भांडीसुद्धा मला किचनला ऑर्गनाईज करायची आहे. सो हा सगळा पसारा जो आहे तो आता मी पटापट जे आहे ते क्लीन करून घेते. सो चलो, आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सगळं काही समजेल. सो किचनकडे बघून तर असं वाटतंय की कुठून सुरुवात करू, इकडून करू का तिकडून करू, असं होत आहे. आणि तुम्ही हा सगळा पसारा बघून तुम्हालाही वाटत असेल की या घरात ही बाई कशी राहते. सो प्लीज, नेहमी माझं घर खूप छान असतं, वेल ऑर्गनाइज असतं. याच्यावर मी ऑलरेडी किचनवर व्हिडिओ केला आहे. सो तो तुम्ही आधी बघा, त्यानंतर हा व्हिडिओ बघा. सो आता हा झालेला प्रकार पटापट मी क्लीन करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ खूप फास्ट मोडमध्ये असणार आहे. खरं सांगू तर 2 मिनिट तर विचार करण्यातच गेले की कुठून पसारा आवरायचं. आधी म्हटलं जे काही भांडी क्लीन झालेली होती ते सगळे ऑर्गनाईज करून घेते, म्हणून मी 2ही टोपले जे आहेत ते रिकामे करून घेतलेले आहेत. त्यानंतर झालं असं होतं की अगदी मॉर्निंगला स्कूल होती मुलांची, त्यामुळे हे सगळं पसारा आवरण्यासाठी माझी मानसिकताच नव्हती. म्हटलं चला मुलांना आधी स्कूलला पाठवते, त्यांना टिफिन वगैरे करून दिलं, स्वयंपाक आवरलं, त्यानंतर मी आता ही क्लिनिंग जी आहे ती सुरुवात करते आहे. सो सगळे भांडे छान वॉश करून घेतलेले आहे, कारण मी पूर्ण भांडे वॉश केल्याशिवाय बाईला काही देतच नाही. सो सगळे भांडे एका टोपलीमध्ये काढून घेतले. त्यानंतर आरती आली होती, सो ती भांडी बाहेर वॉश करताय. तेवढ्यामध्ये म्हटलं चला आपणही जे काही छोटी मोठी भांडी घरात उरलेली आहे, जसं की काचेची भांडे मी कधीच आरतीला देत नाही, सो ते मी स्वतःच काढते. सो काल डीमार्टमधून मी 2 असे प्लेट आणले होते, नाश्त्यासाठी, जसं इडली वगैरे खाण्यासाठी ना. आमच्या घरामध्ये थोडेसे भांडणं व्हायचे. वेदांचं असं सुरू होतं की मला हवं,
मग त्याचे पप्पासुद्धा संडेला त्याचे पप्पासुद्धा अगदी छोट्या मुलांसारखे करत असतात, म्हणून म्हटलं चला चौघांचे 4 असे घेऊन येऊया. आधी 2 आणले होते, त्यानंतर 2 परत आणले. सो हे स्टिकर काढण्यासाठी इथे मी गॅस ऑन केला आणि थोडंसं प्लेट गरम केलं आणि इझिली हे कवर निघून जाते. सो दोन्ही प्लेटचं कवर काढून घेतलं. त्यानंतर दोन्ही प्लेट जे आहे ते छान वॉश करून घेतले होते. त्यानंतर जे काही छोटी मोठी भांडी होती ती सगळी इथे वॉश करून घेतली. किचनमध्ये पसारा असला ना तर मनच लागत नाही, पण किचन असा एक प्लॅटफॉर्म आहे जिथे कितीही आपण आवरलं तरी तो पसारा सारखं सारखं होतच असतं. तर चला असो, सगळं नीटनेटकं छान गॅस ओटासुद्धा पुसून काढलं. त्यानंतर जे काही ग्रॉसरीचं सामान आणलं होतं ते ऑर्गनाईज करायचं होतं. ॲक्च्युली आरतीचे भांडे वॉश झाले होते. जसं माझ्याकडे झाडू पोछासुद्धा तीच करते, त्यामुळे म्हटलं खालची जे काही जागा होती म्हणजे अस्ताव्यस्त झालेली ती तिला रिकामी करून द्यावी, म्हणून जे काही पिशव्या होत्या ग्रॉसरीच्या त्या सगळ्या इथे मी काउंटर टॉपवर म्हणजे ठेवते. म्हणजे जेव्हा कधी मला ग्रोसरी ऑर्गनाईज करता येईल तेव्हा म्हणजे मला इझी जाईल आणि तिलाही म्हणजे छान व्यवस्थित झाडू पोछा करता येणार. सो पिशवी ठेवताना असं वाटलं की काचेची बॉटल म्हणजे सॉसची बॉटल ती माझ्या हाताने फुटलीच असेल, पण लकीली ती नव्हती फुटली. त्यानंतर मी हे स्टूल क्लीन करून घेतलेले आहे. सो क्लीन केल्यानंतरचा हा व्हिडिओ मी शूट करते आहे. ॲक्च्युली वेदांचं असं झालं होतं की जे मम्मा काम करते तेच आम्हाला करायचं आहे आणि मी करू देते त्याला, असं नाही की मी त्याला करू देत नाही. सो तो स्कूलमधून आलेला होता त्यामुळे त्याला मी हे काम करू देत आहे. त्यानंतर असं होते की म्हणजे तुम्हाला बरेच व्हिडिओमध्ये मी सांगितले आहे की माझ्याकडे म्हणजे माझे दोन्ही मुलं टी व्ही बघत नाही आणि आम्ही म्हणजे टी व्हीला रिचार्ज करतच नाही, त्यामुळे घरातल्या छोट्या मोठ्या कामांमध्ये मी या दोघांनाही ॲड करत असते. सो वेदांत तर खूप जास्त हेल्प करते माझी. तिचं थोडा अभ्यास असतो त्यामुळे ती तेवढी घरांच्या कामामध्ये मदत करत नाही. 50% किचन मी इथे क्लीन करून घेतलेलं आहे अगदी पूर्ण असं. त्यानंतर आता ग्रॉसरीचं सामान आहे जो मला ऑर्गनाईज करायचं आहे. त्यानंतर अर्धी भांडी तर मी वॉश केली, अर्धी भांडी आरतीला दिली. त्यानंतर मला काही हे कंटेनर आहेत ते वॉश करायचे होते, यामध्ये मला ग्रोसरीचं भरायचं आहे. त्यानंतर वेदांतनी जे स्टूल धुतले ना, सो त्याच्या बदले त्याला बिस्किट हवा. सो तो बिस्किटसाठी इथे चढलेला आहे, त्याला मी हे बिस्किट देते. त्यानंतर बाकीचं हे ग्रॉसरीचं मी ऑर्गनाईज करते. सो दिवाळीमध्ये माझ्या नवऱ्याला भरपूर असे गिफ्ट मिळाले होते. म्हटलं चला आता हे कुठे ना कुठे आपल्याला यूजमध्ये आणावेच, म्हणून मी हे एक बॉक्स मिळाला होता ज्यामध्ये खूप छान असं ट्रे आणि छान असे छोटे छोटे म्हणजे कंटेनर आहेत जे मला म्हणजे यामध्ये काही असं चटरपटर खाण्याच्या ज्या वस्तू आहेत ना ते मला ऑर्गनाईज करून ठेवता येते, म्हणून आज मी याचा नंबर लावला. सो खूप छान आहेत म्हणजे ग्लास मटेरियलमध्ये आहेत आणि म्हणजे याची क्वालिटी ना खरंच खूप छान आहे. मला तरी वाटते म्हणजे मला तरी खूप जास्त आवडलं. सो सेम असे 2 बॉक्सेस आम्हाला म्हणजे गिफ्टमध्ये मिळालेले आहेत. त्यापैकी एक बॉक्सेस मी काढून घेतलेला आहे आणि एक बॉक्स मी जे आहे ते ठेवून दिलं. सो याची म्हणजे तुम्ही म्हणजे पॅकेजिंग वगैरे खूपच सुंदर आहे. कुठल्या कंपनीचा आहे काय आय डोंट नो, मला हे गिफ्ट मिळाले आहे त्यामुळे मी हे म्हणजे छोट्या मोठ्या खाण्याच्या वस्तू ठेवासाठी याचं उद्घाटन जे आहे ते केलेलं आहे. म्हटलं चला बाकी जे काही ग्रॉसरी म्हणजे मला ऑर्गनाईज करायचे आहे ना ते सुद्धा कंटेनर म्हणजे बऱ्यापैकी रिकामे झाले होते, सो ते वॉश करून घेते. त्यानंतर हे रिकामं जे बॉक्स दिसत आहे याचं मी काहीतरी वेगळं यूज करते, ते तुम्हाला पुढल्या कधीतरी म्हणजे शेअर करणार मी. त्याआधी म्हटलं जे काही म्हणजे माझे जे महत्त्वाचे आता कामं आहेत ते करून घेते. तसेही भरपूर उशीर झालेला आहे. सो मी भांडी क्लीन करण्यासाठी ना मी विम जेलचं असं मोठा पॅक जो आहे तो आणत असते, जो मला बऱ्यापैकी 1-2 महिने तर म्हणजे निवांतमध्ये पुरतो. आणि असं छोटे छोटे डिशवॉश लिक्विडच्या बॉटल्स आहेत माझ्याकडे जे मी आय थिंक डीमार्टमधूनच घेतलेले आहेत. सो यामध्ये भरून ठेवलं तरी मग मला एखादी महिना ही बॉटल पुरतच असते. आणि बाकी बाईला सुद्धा मी म्हणजे डिशवॉश लिक्विडच देते, साबण वगैरे मी अवॉइड करते. त्यानंतर दोन्ही बॉटलमध्ये छान म्हणजे एका साईडला हँडवॉश लिक्विड आणि एका साईडला डिशवॉश लिक्विड असं भरून ठेवून ते बॉटलसुद्धा अधेमध्ये मी पाण्याने वॉश करून घेत असते.
सो बाजूला खूप मोठी बिल्डिंग बनती आहे, त्यामुळे घरामध्ये कुठेच आमच्याकडे ऊन येतच नाही. आणि मागची जी बाल्कनी आहे ना, तिथे बऱ्यापैकी छान ऊन येते. पण ती बाल्कनी खूप काही अशी मोठी नाही, अगदी खूप छोटी, म्हणजे एखादा माणूस तिथून जाऊ शकते एवढीच आहे आणि लंबीच लंबी आहे. त्यामुळे तिथे म्हणजे छान ऊन येते. म्हटलं चला आता डोअर साईडमध्ये ऊन भरपूर येत होतं, म्हणून मी इथे डोअरमध्ये जे आहे ना एक कापड टाकला आणि जी काही भांडी मी वॉश केली होती ना ती इथेच म्हणजे ठेवली. म्हटलं चला डब्बे वगैरे छान उन्हामध्ये म्हणजे असं छान सुकले की मग आपल्याला त्यामध्ये ग्रॉसरी ऑर्गनाईज करायला बरं पडते. त्यानंतर म्हणजे मला यावेळी डीमार्टमध्ये ना छान रेड कलरचे शेंगदाणे मिळाले, जे मला खूपच जास्त आवडतात. म्हणजे बघा ना कुठल्याही नाश्त्यामध्ये वगैरे टाकलं तर असं छान म्हणजे त्याचं लुक छान दिसतो रेड शेंगदाण्याचा. सो ते शेंगदाणे मी ते ऑर्गनाईज करून ठेवते. त्यानंतर जे काही छोटे मोठे म्हणजे होते, म्हणजे बाकीचे जे कंटेनर होते ना ते छान वॉश होते, म्हणून मी त्यामध्ये ग्रॉसरी भरून घेते आहे. आणि बऱ्यापैकी असं होते की आपण एखादी किलो किंवा अर्धा किलो असं काही आणलं तर ते प्रॉपर आपल्या कंटेनरमध्ये बसत नाही, म्हणून मग असे छोटे छोटे क्लिप्स ठेवलेले आहेत. त्याला मग एक क्लिप्सनी टाईट करून आपण त्याला एखाद मोठ्या कंटेनरमध्ये सेव्ह करू शकतो. त्यानंतर मूग डाळ वगैरे इथे मी भरून घेतलेली आहे. रवा म्हणजे हे काचेच्या बरण्यासुद्धा मी डीमार्टमधून आणले होते. सो यामध्ये मला म्हणजे ग्रॉसरी भरायला खरंच खूप छान म्हणजे सोपं जाते. सो घरामध्ये कुठलं तरी मी काम करते आहे आणि या दोघांची मध्ये मध्ये म्हणजे तुरतूर नाही होणार, असं कधी होणारच नाही. म्हटलं चला यांनाही थोडंसं म्हणजे यांचीही थोडीशी हेल्प घ्यावी, म्हणून मी यांनाही दोघांनाही जे आहे ना कामाला इथे लावून घेतलेले आहे. आणि बऱ्यापैकी दोघांनी भरपूर माझी ग्रॉसरी जी आहे ते डब्यांमध्ये भरून दिलेली आहे. आणि हे छोटे मोठे कामं असतात. मला तरी असं वाटते की मुलांना टी व्ही बघण्यामध्ये किंवा मोबाईल बघण्यामध्ये त्यांना अशा सवयी लावण्यापेक्षा ना घरातल्या या छोट्या मोठ्या सवयी लावल्या तर चांगलं. त्यानंतर अशा पद्धतीने हे सगळं ग्रॉसरीचं मी ऑर्गनाईज केलं. सो ऑइल जे आहे ना आम्ही म्हणजे कच्ची घाणीचं जे आहे ते वापरत असतो. सो हे अमृततुल्य नॅचरल ऑइल म्हणजे अगदी 5-10 किलोमीटरवरच आहे. सो तिथे लाकडी घाण आहे, तिथून आणतो आम्ही. तर मी तिळाचं तेल आणते 1 लिटरचं, करडईचं 1 लिटर आणते, त्यानंतर सूर्यफूलचं आणते आणि शेंगदाण्याचं आणते, जे मी इथे जे आहे ना बरण्यांमध्ये भरून घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने सगळे कंटेनर जे वॉश केले होते त्यामध्ये सुद्धा ग्रॉसरी पूर्ण ऑर्गनाईज केली. आणि आता ही सगळी ग्रॉसरी जी आहे ते मी आता ट्रॉलीमध्ये ऑर्गनाईज करते. त्यानंतर जे काही मसाले, मॅगी पॉकेट्स असतात, गुलाबजामुनचं पाकिट आहे, ते सगळं मी एका डब्यामध्ये प्रॉपर भरून ठेवते. म्हणजे जेव्हा कधी मला या वस्तू लागतात म्हणजे मला वापरायला खूप इझी जात असते. सो अशा पद्धतीने छोट्या मोठ्या वस्तू मी म्हणजे ग्रॉसरी ऑर्गनाईज करत असते. त्यानंतर तुमच्याकडे काही आयडिया असेल तर तुमचीही आयडिया मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर जे काही चटरपटर वस्तू असतात जसं शेंगदाण्याची चिक्की, त्यानंतर हे सोप असतं, ते सगळं मी या डब्यामध्ये ऑर्गनाईज करून ठेवते. म्हणजे छोट्या छोट्या वस्तू इथे असले की मला हे यूज करण्यामध्ये खरंच खूप म्हणजे सोपं जात असतं. सो अशा पद्धतीचं माझं मॅनेजमेंट असतो. सो आजचं तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.